नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत भीष्मराज बाम यांच्याबद्दल. भारतीय क्रीडा विश्वात काही व्यक्तिमत्वे अशी असतात जी केवळ खेळाडू नव्हे तर प्रेरणास्थान ठरतात. भीष्मराज बाम हे असेच एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहे. ते एक उत्कृष्ट खेळाडू, प्रशिक्षक, लेखक आणि प्रेरक वक्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मराठी समाजात क्रीडा विज्ञानाची आणि मनोविज्ञानाची नवी दृष्टी दिली. भीष्मराज बाम यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. लहानपणापासूनच त्यांना क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाची आवड होती. शालेय जीवनात त्यांनी विविध खेळांमध्ये भाग घेतला आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व जाणले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शारीरिक शिक्षण विषयात उच्च पदवी प्राप्त केली. त्यांनी सुरुवातीला खेळाडू म्हणून आपला प्रवास सुरू केला, पण नंतर त्यांच्या लक्षात आले की खेळामागे केवळ शरीर नव्हे तर मनाचाही मोठा वाटा असतो. या जाणीवेने त्यांना क्रीडा मानसशास्त्राच्या अभ्यासाकडे ते वळले. प्रशिक्षक म्हणून योगदान. भीष्मराज बाम यांनी भारतातील अनेक खेळाडूंना मानसिक तयारीचे प्रशिक्षण दिले. त्यांनी ऑलिम्पिक, आशियाई खेळ आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रशिक्षणामुळे अनेक खेळाडूंनी उत्तुंग यश संपादन केले. त्यांच्या बोलण्यामध्ये एक खास ताकद होती. ते लोकांना प्रेरणा देत, आत्मविश्वास वाढवत आणि सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करत. त्यांनी मन जिंकलं तर सगळं जिंकलं हा संदेश प्रत्येकाच्या मनात पोहोचवला. त्यांचा ठाम विश्वास होता की यश केवळ प्रतिभेवर नव्हे तर तयारी, शिस्त आणि मानसिक शक्तीवर अवलंबून असते. ते म्हणत, शरीर जितकं मजबूत त्याहूनही मन मजबूत हवं. भीष्मराज बाम यांनी आपल्या अनुभवांवर आणि निरीक्षणांवर आधारित अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे लेखन सोपं, प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुस्तकांनी मराठी वाचकांमध्ये सकारात्मकतेची जाणीव जागवली. त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये मन मोकळा आभाळ, यशस्वीतेचा मंत्र, मनशक्तीचं विज्ञान, खेळाडू घडवताना विचार करा, यशस्वी व्हा, अवघड असलं तरी शक्य आहे, मनोपासमा यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. मन मोकळा आभाळ या पुस्तकात त्यांनी मानसिक आरोग्य, आत्मविश्वास आणि जीवनातील संघर्षांना सकारात्मकतेने कसे सामोरे जावे याबद्दल सांगितले आहे. हे पुस्तक प्रत्येक तरुणाला उभारी देणारी आहे. यशस्वीतेचा मंत्र या ग्रंथातील संदेश. या ग्रंथात त्यांनी यशस्वी लोकांची मनोवृत्ती, त्यांची सवयी आणि विचारप्रणाली यांचे सखोल विश्लेषण केले आहे. हे पुस्तक केवळ खेळाडूंसमोर नव्हे तर सर्वसामान्यांसाठीही मार्गदर्शक आहे. खेळाडू घडवताना या पुस्तकात त्यांनी खेळाडूंच्या मानसिक आणि भावनिक विकासावर विशेष भर दिला आहे. प्रशिक्षकांनी आपल्या खेळाडूंच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचे महत्त्व त्यांनी मांडले. जिंकण्याचे मानसशास्त्र याबद्दलही त्यांनी जिंकण्यासाठी कोणकोणत्या मनोवृत्ती लागतात, कोणत्या गोष्टी लागतात, त्याकडे कसे लक्ष द्यावे खेळाडूंनी याच्यावर त्यांनी भर दिला आहे. मनोपासना देखील पुस्तक खूप छान आहे. भीष्मराज बाम यांनी सदैव सांगितले की विकास हा बाह्य स्वरूपाचा नव्हे तर अंतर्मनाचा प्रवास आहे. त्यांनी शिस्त, संयम आणि सकारात्मक विचार यांना यशाची गुरुकिल्ली मानली. त्यांनी भारतात क्रीडा मानसशास्त्र हा नवा विषय लोकप्रिय केला. त्यांचे मत होते की खेळाडूचे यश त्याच्या मानसिक स्थैर्यावर अवलंबून असते. त्यांनी खेळाडूंना ताणावर नियंत्रण आणि एकाग्रता याचे तंत्र शिकवले. भीष्मराज बाम यांनी अनेक शाळा, महाविद्यालये व क्रीडा संस्था येथे कार्यशाळा घेतल्या. त्यांच्या सत्रांमध्ये युवक आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होत. त्यांचे विचार केवळ खेळापुरती मर्यादित नव्हते. त्यांनी सर्वसामान्य व्यक्तीला जीवनात कसे उभे राहायचे, अडचणींना कसे सामोरे जायचे हे शिकवले. त्यांच्या लेखनाने अनेकांना नवी दिशा दिली. भाषा साधी, विचार सखोल आणि उदाहरणे वास्तववादी हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. ते वाचकाच्या मनाशी थेट संवाद साधतात. जणू काही ते आपल्याशी बोलत आहे असेही वाटते. आजच्या स्पर्धात्मक जगात तरुणांना मानसिक बळाची गरज आहे. भीष्मराज बाम यांच्या पुस्तकामुळे अनेक तरुणांनी आत्मविश्वास आणि दिशा मिळवली आहे. त्यांच्या क्रीडा मानसशास्त्रातील योगदानामुळे त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. विविध संस्थांनी त्यांना आदरपूर्वक गौरविले. त्यांच्या कार्याचा ठसा आजही कायम आहे. भीष्मराज बाम यांचे निधन जरी झाले असले तरी त्यांच्या विचारांचा आणि लेखनाचा वारसा आजही जिवंत आहे. त्यांची पुस्तके आजही वाचकांना प्रेरणा देतात. भीष्मराज बाम हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. त्यांनी क्रीडा, मनोविज्ञान आणि सकारात्मक जीवनशैली यांचा अनोखा संगम घडवला.
त्यांचे जीवन हे मेहनत, मनोबल आणि मनशक्ती यांचे प्रतीक होते. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर स्वतःवर विश्वास ठेवा, मन जिंका आणि जग तुमचं होईल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.